Dear student, so today discussing about C4 pathway or HSK pathway. तर आज आपण त्या ठिकाणी C4 pathway या ठिकाणी पाहणार आहोत. C4 pathway. So last discussing about on the Kelvin cycle are completed. So Kelvin cycle is not only mechanism of CO2 fixation in plants. In Kelvin cycle, the primary stable compound formed after fixing of carbon dioxide is a C3 compound, phosphoglyceric acid. However, Kranz has co-worker reported by the formation of the C4 acid, oxaloacetic acid in sugarcane. The sum was confirmed MDH and Slack 1966. They propose that there is a alternative pathway of Kelvin cycle for CO2 assimilations and named it as C4 pathway. तर या ठिकाणी आपण पाहतोय बघा की केल्विन सायकल इज नॉट ओनली अ मेकॅनिझम ऑफ द CO2 फिक्सेशन. केल्विन सायकलमध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी CO2 आर एंटर फ्रॉम द अनस्टेबल कंपाऊंड रुबिलोज बायफॉस्फेटमध्ये 5 कार्बन होते, त्याच्यामध्ये एक CO2 त्या ठिकाणी ॲड होतो, अनस्टेबल केटो ॲसिड्स त्या ठिकाणी तयार होतं आणि त्याच्यापासून आपल्याला 12 PGA 3 कार्बनचं 12 मॉलिक्युल्सचं 12 त्या ठिकाणी PGA तयार होतात. म्हणून या ठिकाणी पुढे म्हटलं आहे बघा, प्रायमरी स्टेबल कंपाऊंड फॉर्म आफ्टर द फिक्सेशन ऑफ द कार्बन डायऑक्साईड इज अ C3 कंपाऊंड PGA. म्हणजे या ठिकाणी 3 कार्बनचं त्या ठिकाणी PGA त्या ठिकाणी तयार झालं. जे मी तुला मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला की मागे जे आपल्या या ठिकाणी केल्विन सायकल पाहिलं, त्या केल्विन सायकलमध्ये त्या ठिकाणी आपण RUBPमधनं अनस्टेबल कंपाऊंडकडनं स्टेबल कंपाऊंडकडे PGAकडे ज्यावेळेस त्या ठिकाणी सायकल मूव्ह होते त्यावेळेस त्या ठिकाणी जे 5 कार्बन हे त्या ठिकाणी 6 होतात आणि स्टेबल कंपाऊंडमध्ये त्या ठिकाणी मात्र 3 कार्बन राहतात. मग बाकीचे या ठिकाणी 3 कार्बन कुठे गेले तर ते मात्र आपण केल्विन सायकलमध्ये क्रेब सायकलमध्ये आपण पाहणार आहोत. सो द 3 कंपाऊंड ऑफ द PGA. However, Kranz his co-worker the reported for the formation of C4 acid or oxaloacetic acid in a sugarcane. तर आपण या ठिकाणी पाहतोय की शुगरकेन जर असणार तर शुगरकेनमध्ये त्या ठिकाणी आपल्याला ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड्स हा एक पार्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. सो दे आर फॉर्मेशन फ्रॉम द ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड्स. The sum was the confirmed the MDH and Slacks in 1966. So 1966 H and Slacks are proposed by the alternative pathway of the Kelvin cycle. ज्यावेळेस आपण पाहिलं की केल्विन सायकलचे अल्टरनेटिव्ह सायकल जर असेल तर ते मात्र या ठिकाणी असणार आहे C4 pathway. ओके. The plant in which these alternative pathway or dark reaction take place in called as a C4 plants. C4 plant आपण त्या ठिकाणी म्हटलेले आहे. C4 plant. The plants like C4 plant कुठले बघा या ठिकाणी मेज, शुगरकेन, जवार, इफोर्बिया, अमॅरॅन्थेसी, प्रोट्रोक्लॅक, चिनोपोडियम, ॲट्रिप्लेक्स, सायप्रस, राउटॉन्स एट्सेट्रा आर द एक्झाम्पल ऑफ C4 plants. C4 एवढे या ठिकाणी आपण एक्झाम्पल दिले त्या ठिकाणी C4 plantचं. ओके. Then next, the first stable compound form is 4 carbon containing, that is an oxaloacetic acids. This cycle is called as a C4 cycle. त्याला आपण काय म्हणणार आहोत C4 cycle किंवा आपण त्याला म्हणणार आहोत C4 pathway. Oxaloacetic acids is dicarboxylic acid किंवा आपण त्याला म्हणणार आहोत dicarboxylic acid. Hence, the cycle is a dicarboxylic acid cycle. It is also called as a beta carboxylation pathway. Decarboxylation cycle ला आपण म्हणणार आहोत त्या ठिकाणी बीटा कार्बोक्सिलेशन पाथवे किंवा आपण त्याला म्हणणार आहोत HSK.
सो दे आर कॉपरेटिव्ह फ्रॉम द फोटोसिंथेसिस. आणि ही जर रिॲक्शन असणार आहे तर ती मात्र कुठे आहे तर त्या ठिकाणी फोटोसिंथेसिसला त्या ठिकाणी कॉपरेट करते. कारण की मागेच तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी जर असेल तर C3 आणि C4 पाथवे. C4 पाथवे आर सम स्पीसीज आर इन्व्हॉल्वमेंट. काही जे स्पीसीज जर असेल तर ते मात्र या ठिकाणी C4 पाथवेमध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट असणार आहे. ओके, द नेक्स्ट C4 प्लॅन शो द स्पेशल टाईप ऑफ द लिप ॲनाटॉमी. आणि C4 प्लॅनमध्ये त्याची जे ॲनाटॉमी असणार आहे हे स्पेशल टाईपचे त्या ठिकाणी लिप असणार आहेत. यामध्ये लिप ॲनाटॉमी आर क्रंच ॲनाटॉमी. त्याला आपण म्हणणार आहे क्रंच ॲनाटॉमी, मिनिंग wreath and necales in which mesophyll cells are not differentiated into the palisade. मेझोफिल सेल आणि पॅलिसेड सेल्स या ठिकाणी डिफरन्शिएट नसेल तर हे त्या ठिकाणी क्रंच ॲनाटॉमी किंवा आपण त्याला C4 पाथवे असणारी सायकल आपण त्या ठिकाणी किंवा C4 प्लांट आपण त्यांना म्हणू शकतो. ज्यामध्ये त्या ठिकाणी मेझोफिल सेल्स आणि स्पॉन्जी टिश्यू जर असणार आहे का ते मात्र या ठिकाणी आपण डिफरन्शिएट करू शकत नाहीत. याला आपण म्हणणार आहोत क्रंच ॲनाटॉमी की आपण त्याला म्हणणार आहोत C4 पाथवे. इच वॅस्क्युलर बंडल इज सराउंडेड बाय अ रिंग ऑफ रेडियली अरेंज लार्ज बंडल शीट. रिंग अँड रेडियला बंडल. यामध्ये आपल्याला रेडियल बंडल दिसणार आहे. झायलेम अँड फ्लोएमचे असे स्पेशल त्या ठिकाणी पॅचेस आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. The bundle of the sheath chloroplast do not contain the grana but show the large in size, less in number. Large in size, less in number. मोठे असतात मात्र या ठिकाणी छोटे छोटे त्या ठिकाणी नंबर्स असणार आहेत. बंडल शीथ ऑफ क्लोरोप्लास्ट डू नॉट कंटेन द ग्रॅना. क्लोरोप्लास्टमध्ये त्या ठिकाणी जे ग्रॅना असेल ते मात्र या ठिकाणी खूप मोठे असणार आहे मात्र ते निग्लिजिबल असणार आहे किंवा खूप कमी असणार आहेत. संख्या कमी असेल मात्र खूप प्रमाणात असणार आहे. There are called granule chloroplasts. The two types of the chloroplasts are present. यामध्ये आपण दोन क्लोरोप्लास्ट त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. C4 plants phosphoenol pyrrhic carboxylase is the present of mesophyll chloroplast and ribulose biphosphate carboxylase in a bundle sheath chloroplast. Bundle sheath chloroplast यामध्ये आपण पाहतो बघा C3 पाथवे ऑपरेट इन अ बंडल शीथ. C3 मध्ये काय ऑपरेट होणार आहे तर बंडल शीट जे या ठिकाणी दिसतंय बघा डायग्राम तुम्हाला तर अशा ठिकाणी मात्र C3 असणार आहे. आणि C4 पाथवे टेक प्लेस ऑफ द मेझोफिल सेल्स. मेझोफिल लेअर जर असणार आहे त्या ठिकाणी जर असेल म्हणजे वॅस्क्युलर बंडलच्या सराउंडेडला मेझोफिल सेल असणार आहे. या ठिकाणी C4 आणि वॅस्क्युलर बंडलमध्ये जर असणार आहे त्या ठिकाणी मात्र बंडल शीटमध्ये C3 पाथवे त्या ठिकाणी असणार आहे. आता या ठिकाणी मेकॅनिझम कशा पद्धतीने बघा शो युअर डायग्राम. आधी मी तुम्हाला सांगितलं की ते डायग्राम जर असेल तर ती मात्र तुम्ही त्या शो करून घ्या किंवा एक वेळेस लिहून घ्या, लर्न करून घ्या, पाठ करून घ्या, 2-4 वेळेस त्याची प्रॅक्टिस करा. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी आपण वॉच युअर व्हिडिओ तर दॅट टाइम्स टू शो युअर डायग्राम. तर ज्यावेळेस तुम्ही ते पाहणार आहात किंवा तुम्ही ऐकणार टू लर्न तर त्यावेळेस मात्र तुम्हाला ते डायग्रामकडे त्या ठिकाणी लक्ष कॉन्सन्ट्रेट करायचं जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला ते लवकर कळेल. ओके, मेकॅनिझम ऑफ C4 पाथवे. सो फर्स्ट रिॲक्शन मेझोफिल क्लोरोप्लास्ट. बघा या ठिकाणी तुम्हाला एक पूर्ण बॉक्ससारखा पार्ट दिसतो आहे. वरच्या या ठिकाणी मेझोफिल सेल दिसतं आहे त्यामध्ये आपण लिहिलं आहे क्लोरोप्लास्ट ग्रॅन्युल. आणि खालच्या याच्यामध्ये बंडल शीथ किंवा क्लोरोप्लास्ट ग्रॅन्युल. क्लोरोप्लास्ट ग्रॅन्युल. तर मेझोफिलमध्ये जर असेल तर ग्रॅन्युल्स प्रेझेंट असणारे क्लोरोफिल पिगमेंट्स आणि इथं जर असेल ते मात्र लेस नंबर बट लार्ज. ओके, यामध्ये फर्स्ट कार्बोक्सिलेशन रिॲक्शन ऑफ द मेझोफिल क्लोरोप्लास्ट. मेझोफिल क्लोरोप्लास्ट तर वरच्या बॉक्समध्ये त्या ठिकाणी रिॲक्शन होते बघा. ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड एंटरिंग थ्रू द स्टोमॅटा इज एक्सेप्टेड बाय द फॉस्फोइनॉल पायरिक ॲसिड. जे या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड घेतलं जातं आहे स्टोमॅटाद्वारे ते मात्र फॉस्फोइनॉल पायरिक ॲसिड्समध्ये त्या ठिकाणी एंटर करतं आहे इन द प्रेझन्स ऑफ वॉटर. आणि त्याचसोबत पाणी देखील त्या ठिकाणी येतं आहे. अँड एन्जाइम्स फॉस्फोइनॉल कार्बोझायलेज. फॉस्फोइनॉल पायराइट कार्बोझायलेज नावाचं एन्झाईम्स PEP कार्बोझायलेज नावाचं एन्झाईम्स घेतल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं आहे ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड्स. म्हणून या ठिकाणी म्हटलं का इन द प्रेझन्स ऑफ वॉटर अँड एन्झाईम्स फॉस्फोइनॉल पायराइट कार्बोझायलेज टू फॉर्म फ्रॉम द ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड्स फॉर 4 कार्बन कंपाऊंड्स. 4 कार्बन कंपाऊंड. इथं आपण फॉस्फोइनॉल पायरिक ॲसिड्स पाहिलं. एक CO2 त्या ठिकाणी ॲड झालं. ते ॲड झाल्यानंतर त्या ठिकाणी 4 कार्बनचे ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड्स त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. सो दॅट टाईम फ्रॉम द हायड्रोलिसिस
NADH2 टू कन्वर्ट द NAD. NADH2चं कन्वर्शन कशामध्ये होतं आहे त्या ठिकाणी NAD मध्ये होतं आहे. ओके, आपण पुढच्या रिॲक्शनमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. बॉक्स मात्र जे काही सायकल असेल ते मात्र तुमच्या समोर डोळ्यासमोर राहू द्या. फॉस्फोइनल पायरिक ॲसिड प्लस CO2 प्लस H2O एन्झाईम फॉस्फोइनल पायरिक ॲसिड्स टू फॉर्मेशन फ्रॉम ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड्स प्लस H3PO4. आता या ठिकाणी बघा रिडक्शन कसं होतं या ठिकाणी. ऑक्झॅलिक ॲसिड्सचं मॅलिक ॲसिड्समध्ये कन्वर्शन होणार आहे. दॅट टाइम्स फ्रॉम द यूज ऑफ द मॅलेट डिहायड्रोजनेज. मॅलेट डिहायड्रोजनेज मीन्स सो हायड्रोजन मॉलिक्यूल आर रिलीज. त्या ठिकाणी हायड्रोजन जर असेल तर तो मात्र काय होणार आहे या ठिकाणी रिलीज होणार आहे. म्हणजे NADH2चं कन्वर्शन कशामध्ये होणार आहे NADP मध्ये होणार आहे. सो दॅट टाइम फ्रॉम द एनर्जी आर युटिलाइज. ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड इज रिड्यूस्ड to malic acid in the presence of NADPH2 and the enzymes malate dehydrogenase to change the aspartic acids by aminations in the presence of NADPH2 and enzymes transaminase oxaloacetic 4 carbon. So that dehydrogenase from NADH2, the enzymes are used from the malate dehydrogenase to formation from the malic acids and NADP, that the same process from the oxaloacetic acids plus NADH2 plus aminations, okay, amines NH3, that time from the enzymes are used from the transaminase to synthesize from aspartic acids plus NADP. म्हणजे या ठिकाणी दोन्ही रिॲक्शन तुम्ही पाहू शकतात की ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड्सचं NADPH2 मॅलिट एन्झाईम्स मॅलिट डिहायड्रोजनेज एन्झाईम्स यूज करून मॅलिक ॲसिड आणि NADP तयार होतं. तसंच त्या ठिकाणी ऑक्झॅलोएसिटिक ॲसिडमध्ये NADPH2 प्लस अमाइन्स एन्झाईम्स त्या ठिकाणी ट्रान्स अमायनेजचं वापरलं जातं. ॲस्पर्टिक ॲसिड्स NADP आणि वॉटर त्या ठिकाणी रिलीज होतं. आता या ठिकाणी पुढच्या रिॲक्शनमध्ये आपण पाहतोय रिॲक्शन ऑफ द बंडल शीट. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ऑक्झॅलोएसिटिक ॲसिडपासून मॅलिक ॲसिड आणि मॅलिक ॲसिडपासून परत त्या ठिकाणी ऑक्झॅलोएसिटिकपासून परत त्या ठिकाणी मॅलिक ॲसिड तयार होतं आहे. मात्र पहिली रिॲक्शन जर असेल तर ती मात्र मेझोफिलमध्ये घडते, तर दुसरी रिॲक्शन जर असेल तर ती मात्र या ठिकाणी बंडल शीटमध्ये त्या ठिकाणी घडत असते. आता या ठिकाणी बघा पुढच्या याच्यात दिलेले आहेत बंडल शीट रिॲक्शन्स. आता बंडल शीट रिॲक्शन्समध्ये आपण पाहतो की मॅलिक ॲसिड्स आलेले आहेत. मॅलिक ॲसिड्समध्ये त्या ठिकाणी NAD जे आहे ते NADचं NADPमध्ये NADH2च्या NADPमध्ये होतं आहे. दॅट टाईम फ्रॉम रिड्यूस द 1 कार्बन डायऑक्साईड अँड टू फॉर्मेशन फ्रॉम द पायरिक ॲसिड्स. तर त्याचे कन्वर्शन जर असेल तर ते मात्र कशामध्ये होणार आहे पायरिक ॲसिड्समध्ये. ओके, मॅलिक ॲसिड्स ऑर ॲस्पेरेटिक ॲसिड्स इज ट्रान्सपोर्टेड टू क्लोरोप्लास्ट ऑफ बंडल शीट. मॅलिक ॲसिड्स डिकार्बोक्सिलेज एन्झाईम्स हे डिकार्बोक्सिलेज in the presence of NADP to form pyruvic acids. बघा अंडरलाईन केले ते खूप इम्पॉर्टंट वर्ड्स आहे म्हणून त्या ठिकाणी मी अंडरलाईन केलेले आहेत. NADP to form the pyruvic acid and release CO2 hydrogen remove at this step from the NADPH2. बघा या ठिकाणी रिॲक्शन पण लिहिली आहे. मॅलिक ॲसिड प्लस NADP, द एन्झाईम्स आर यूज फ्रॉम द मॅलिक डिहायड्रोजनेस टू रिलीज फ्रॉम द पायरुविक ॲसिड्स 3 कार्बन्स. दॅट टाइम 1 कार्बन आर रिलीज फ्रॉम CO2 अँड दॅट टाइम्स NADPH2 मीन्स हायड्रोलिसिस. सो 2 हायड्रोजन मॉलिक्युल्स आर रिमूव्ह. मॅलिक ॲसिड त्या ठिकाणी 4 कार्बनचे होते, एक त्या ठिकाणी CO2 हा बाहेर पडतो आहे आणि त्याचं कन्वर्शन मात्र पायरिक ॲसिड्समध्ये होतं आहे. आता या ठिकाणी पायरिक ॲसिड कुठून आलं तर ग्लुकोजपासून सुद्धा त्या ठिकाणी पायरिक ॲसिड तयार होतं. आता ग्लुकोजपासून पायरिक ॲसिड तयार होणार म्हणजे काय की ज्यावेळेस आपल्याला केल्विन सायकल म्हणजे अनस्टेबल कंपाऊंड रिबोलोज बायफॉस्फेटपासून आपण अनस्टेबल PGA आलो, तिथून मात्र आपलं 3 PGAL अँड डिहायड्रोजन ॲसिडोन फॉस्फेट. ज्यावेळेस आपण 12 फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडपासून फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, ग्लुकोज 1,3 डायफॉस्फेट, ग्लुकोज अँड ग्लुकोज टू फॉर्मेशन फ्रॉम द पायरिक ॲसिड्स. परत ग्लुकोजपासून त्या ठिकाणी पायरिक ॲसिड्स तयार होणार त्या क्रेब सायकल्स पुढच्या ग्लायकोलिसिस सायकल्समध्ये आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत रेस्पिरेशन्समध्ये.
हे फक्त रिॲक्शन फोटोसिंथेसिसमध्ये होणार आहे. म्हणजे या ठिकाणी फोटोसिंथेसिस कोण करणार आहे, तर क्लोरोप्लास्ट करणार आहेत. म्हणून या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे क्लोरोप्लास्ट, पेरिऑक्सोसोम्स आणि मायटोकॉन्ड्रिया. या 3 पार्ट्समध्ये त्या ठिकाणी फोटोसिंथेसिसचं सगळं काम चालणार आहेत. मात्र या ठिकाणी एनर्जी प्रोव्हाइड करणारा पार्ट जर असेल तर तो मात्र मायटोकॉन्ड्रिया असणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके. आणि बाकीची जर प्रोसेस जर असणार आहे ती मात्र मायटोकॉन्ड्रियामध्ये चालणार आहे, ज्यामध्ये आपण क्रेब्स सायकल आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. Second CO2 fixation, CO2 is a release acceptor RUBP and fixed with 3 carbon pathway in the bundle sheath. आता 3 कार्बन पाथवे म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय C4 पाथवे आणि C3 पाथवे. तर C3 पाथवे जर असेल तर त्या ठिकाणी मागच्या वेळेस आपण केल्विन सायकल पाहिली, तर यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं की जे RUBP आहे म्हणजे रुबिलोज बायफॉस्फेट जे आहे ते रुबिलोज मोनोफॉस्फेट रुबिलोज बायफॉस्फेटचं दॅट टाईम फ्रॉम द वन कार्बन डायऑक्साईड आर एंटर. तिथं मात्र या ठिकाणी परत आपल्याला एक कार्बन त्या ठिकाणी ॲड होताना पाहतोय तो CO2. हा CO2 कुठून आला, एक तर तो ॲटमॉस्फिअरकडनं येतो आहे C4मध्ये आणि त्याच्यानंतर मात्र जी रिॲक्शन झाली मॅलिक ॲसिडकडनं ज्यावेळेस तो पायरिक ॲसिडमध्ये फॉर्म होतो तर त्यावेळेस एक CO2 जर असेल तर तो केल्विन सायकलमध्ये त्या ठिकाणी एंटर करणार आहे. बघा या ठिकाणी तुम्ही डायग्राममध्ये त्या ठिकाणी पाहू शकतात. Second, pyric acid produced due to the decarboxylations of malic acid is transported to mesophyll cells and is phosphorylated by ATP to form the phosphoenol pyric acids. Phosphoenol pyric acid is initial acceptor is thus the generator by repeat the cycle. Pyric acid plus ATP त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्शन जर असेल तर फॉस्फोइनॉल पायरिक ॲसिड्समध्ये होतं. फॉस्फोइनॉल पायरिक ॲसिडमध्ये ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस मात्र ADPचं कन्व्हर्शन परत त्या ठिकाणी ATPमध्ये होणार आहेत. सो दॅट टाईम फ्रॉम द वन फॉस्फेट मॉलिक्यूल्स आर रिलीज. तिथंसुद्धा या ठिकाणी काय असणार आहे, एक फॉस्फेट मॉलिक्यूल जर असेल तर मात्र या ठिकाणी रिलीज होतो म्हणजे या ठिकाणी युटिलाइज होतो. दस द C4 प्लांट्स CO2 fixation take place twice in 2 different cells during daytime. Phosphoenol carboxylase has a more affinity for the carbon dioxide than RUBP carboxylase. तर या ठिकाणी CO2 फिक्सेशन टेक प्लेस टाईस 2 वेळेस त्या ठिकाणी होणार आहे. एक तर सुरुवातीला आपण पाहिलं की स्टोमॅटाद्वारे ॲटमॉस्फिअरमधून स्टोमॅटाद्वारे फॉस्फेनॉल पायरिक ॲसिडमध्ये आणि सेकंड टाईम जर असेल तर तो मात्र मॅलिक ॲसिडपासून तर केल्विन सायकलपर्यंत जाणार आहेत. तर या ठिकाणी 2 टाईम त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड जर असेल म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे बघा CO2 फिक्सेशन टेक प्लेस ट्वाईस इन 2 डिफरंट सेल्स. म्हणजे मेझोफिलमध्ये एक वेळेस तर बंडल शीटमध्ये एक वेळेस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. CO2 फिक्सेशन कॅन ऑकर ॲट द व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन 1.2 पार्ट पर मिलियन C4 प्लांट्स. अगदी निग्लिजिबल, खूप कमी प्रमाणामध्ये 1 पार्ट पर मिलियन एवढ्या याच्यामध्ये तो CO2 त्या ठिकाणी रिलीज होणार आहे. हाय लाईट इंटेन्सिटी अँड हाय टेम्परेचर द स्कॅरेसिटी ऑफ द वॉटर. आणि त्यावेळेस मात्र C4 प्लांट सगळ्यात जास्त फोटोसिंथेसिस प्रोसेस जर करणारे म्हणजे उदाहरणार्थ शुगर केनला खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागतं, लाईट त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे, यानुसार ते कंप्लीट करणार आहे. ओके. त्यानंतर आता आपण पुढचं पाहणार आहोत त्यामध्ये डिफरन्स बिटवीन C3 आणि C4 पाथवे. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया.